तर रसिक हो, ह्या ठिकाणी भक्ताचा आणि संतदाजीचा वाडा घरी निघालाय बरं का. आता काळवटात आम्ही आप्पा आणि आम्ही दोघंच आहे या रानात, इकडं बाहेर राहणार आहे. आणि भगत आणि संतदाजी हे दोघं घरी निघालेत. तर लाडाई वहिनी चौका इथं अशा प्रकारे चाललंय त्यांचं नियोजन डाळायचं आणि शेताबायचं बरं का. तर ती जाणार आहेत घरी. नमस्कार मित्रांनो, धनगरी कलाची वाट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत आहे. तर आज सुंदर असा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करणार आहे. ते बी आपण लोंढावरून बालिंग आणली ते बरं का. म्हणजे नव्यासाठी सुंदर असं बालिंग आणली ते. माझ्या बालिकेचा प्रॉब्लेम आला होता थोडासा, बाजारात इकडं आणि नवीन बालिंग आणला. मी एक आणि आप्पानी एक बरं का. तुम्हाला संपूर्णपणे बालिंग दाखवणार आहे आणि कसं वाटलं एक कमेंटमध्ये नक्की सांगायचं बरं का. शेवटी चला पाहूया आजचं थोडंसं नियोजन. आज 70 आणि मी आम्ही दोघंच मेंढरा काय बरं का. आप्पाची माझी मिळून मेंढरा इथं. तर ह्या ठिकाणी गेल्या वर्षीचा आप्पाने बोकड इकला आणि आता दुसरा बोकड आपल्या म्हणजे घरच्या शेरडाचा ठेवलाय बरं का. आणि मेंढराचा बांधा कोणता नाही, इकडं वावरांच्या पाळ्या पडल्या त्यामुळं वावराने काही चराई नाही राहिला आता. पण बांधा कोणता भरपूर चारा आहे त्यामुळं काय टेन्शन नाही. पडकाने तर लईच चारा आहे, त्याच्याबद्दल काय टेन्शनच नाही चाऱ्याचं. पण थोडासा पाऊस कमी असल्यामुळं पाण्याचं अवघड आहे बरं का. बालिंग आता तुम्हाला दाखवतो मी. आपलं बालिंग सुंदर असं आणले ते. आता पहिल्यांदा आप्पाचा बालिंगा दाखवतो बरं. हा इथं माझा समोर आहे बालिंगा बरं का. हा बालिंगा मी आणलाय बरं का मित्रांनो. भांडा भांड. तर मित्रांनो हा बालिंग आणलाय आपण लागूसाठी. तर हा 6 दाती बालिंग आहे बरं का. म्हणजे एक 3-4 वर्षाची सोबत आहे. पण 4 वर्ष चालला तरी काय अडचण नाही. नाकात बिकात असाही चारतोय. आता सकाळ सकाळी मेंढर हल्ली ते म्हणून थोडासा वाकलाय, पण कलरला बिलरला एकदम व्यवस्थित आहे, चांगला आहे, काय अडचण नाही. तर ह्यो आपला बालिंगा. आणि आता बालिंग्याची किंमत तुम्हाला शेवटी सांगतो बरं का. माझ्या बालिंग्याची आणि आप्पाच्या बालिंग्याची किंमत. तरी बाबा कसं असतं, बालिंगा हा मेंढरात म्हणजे महत्वाचा असतो. आणि एक तर अशा प्रकारचं सुंदर असा माझा बालिंगा बरं का. बायडी आणि बघा हे बायडीचं कोकरं बरं का आपल्या वराडते. आता आप्पाचा बालिंगा तुम्हाला दाखवतो. एवढं वारा असून सुद्धा आता सकाळच्या बारी मेंढर अगदी तुम्हाला सांगतो म्हणजे लय कडक ऊन बी नाही बघा, असं वातावरण आहे. आणि मेंढर वांगार तिथे आणि उभी राहते ते. वांगार तिथे म्हणजे बघा या अशा प्रकारची उभी राहते ते बरं का. मला वाटतंय आज पाऊस काय थोडासा जास्तच येणार आहे बरं का बहुतेक. का तर मेंढर वांगार तिथे ना, अशी मेंढर उभी राहिली म्हणलं की पाऊस 100% येणार. बायडी 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 अशी हर माझी वाघीन. तर आता तुम्हा सर्वांना आपली बायडी तर माहितीच आहे, परंतु आज म्हटलं जाता जाता एक व्हिडिओ बनवावा. बालिंग आणली ते आपण आप्पानी आणि मी दोघांनी. 70चा बालिंगा बरं का ह्या ठिकाणी येतोय. म्हणजे आपल्या आप्पांचा बालिंगा पटांगणात चरतोय. 70 धर बालिंगा. बर. तर हे कवळं कोकर आहे, चौस आहे बरं का. म्हणजे 4 दात लावली ते. आता 4 दात लावली ते म्हणजे कसं 6 दात लावली का नाही की त्याचं एंड होतं 6. होय कर की उड्या गिर मारतोय. धर मागणं धर वड वड लागा. काय खातो का नाही जा इकडं तोंड घुसते. हा राहून तिथंच राहून. तर हो का ह्यो अशा प्रकारचा सुंदर असा आप्पांनी बालिंग आणलाय बरं का. आता माझ्यापेक्षा थोडासा चांगला आणलाय मी. मला जसा आपल्या हाताला झेपल खिशाला झेपल अशा हिशोबाने आणलाय बरं का. तर हा बालिंगा आप्पाचा आहे. आणि त्या अगोदर तुम्हाला दावलेला म्हणजे हो का पलीकडचा बालिंगा वरती बघतोय तो. दोन्ही आली तर शेजारी आता ती धरून आपण दोन्ही बी दाखवणार आहे तुम्हाला. तर रसिक हो का ह्यो माझ्या उजव्या हातात बालिंगा, ह्यो माझा बालिंगा बरं का. ह्यो आप्पाचा बालिंगा. तर हे 2 बालिंगा आणली तर या. आता ह्याची किंमत तुम्हाला सांगायचं जर झालं तर हा बालिंगा आहे 35,000चा आप्पांचा बरं का. आणि हा माझा बालिंगा आहे
27,000चा बालिंग आहे. म्हणजे 27 आणि 35 किती डिफरंट पडतोय? 7,000चा नाही का? 5 6 7 8,000चा. हा, 8,000 रुपयाचा जास्त आहे आप्पाचा बालिंगा. कारण माझा थोडासा निबराट आहे आणि आप्पाचा कवळं बालिंग आहे. तर या अशा प्रकारचं बालिंग पाहिजे, जरा चांगलं असलं का नाही हे बरं पडतं. हा, इकडे 70 या असं दात आहे. आता कोणाला जर दात पाहून जर कळत असेल ना तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. आपला जरा थोडासा निबराट आहे पण चांगला आहे. आता तर महत्वाची गोष्ट, बालिंगा बाबा मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं बरं का. कलर मध्ये किंवा म्हणजे कुठल्याही गोष्टीत तुम्हाला कोणचा बालिंगा पटला, आप्पाचा का माझा, हे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. राग नाही, रोष नाही, काही नाही, अडचण काहीच नाही, फक्त व्यवस्थित सांगायचं कमेंट मध्ये. आपली मेंढर गेली 70 मेंढर मोर. हे अशा प्रकारे काळवट सगळी आणि त्या काळवटीला पाळ्या पडली आहे बरं का. म्हणजे आता गोकुळ अष्टमीला लोक जोऱ्या पेरणार आणि जोऱ्यासाठी ही लोक म्हणजे काय करतात, शेतकरी वावर एकदम पाळी फन्नी करून एकदम व्यवस्थित गुळगुळीत करतात. आणि मग आपला पाऊस पडला गोकुळ अष्टमीला की जोऱ्या पेरतात. आणि हो का, हे बांधाने असं गावात आहे, या बांधा कोंदानी मस्तपैकी आपली मेंढर दिवसभर फुकतीत. आणि शेळ्यांना काठी आवडते त्यामुळं पाला पाला आपलं चाटते. हे वरती बघ 70 नाही, वरत धामकी वरत जातील कनाळ तिला वरत. आणि परत पडका पुडकानी चारा आहे, पण पडकाचा वाय जरा थोडा मोठा चारा असल्यामुळे मेंढर खात नाहीत. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ही आपली बायडी बरं का. आता बायडी बनल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे पळत येते, परंतु हो का हिथं एक आता नवीन लावर आहे. ही लावर आपण बायडीच्या जागेवर बनवणार आहे बरं का. हो का, आली माझ्या जवळ. तर ही 5 न कोकरं आहे बरं का. म्हणजे आपली लावरच आहे. आता हिला राखायची आणि बनवायची अगदी बायडीसारखी पाण्यात शिरायला. बघायचे का तुम्हाला. आता हिचं नाव काय ठेवू बरं, बघू आता नाव तुम्हीच कमेंट मध्ये सांगायचं. आता ही आपली बायडी 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 तर हो का, ही अशी बायडी म्हणलं की माझ्याकडे येणार बरं का. तशी आता ही लावर जी आहे का ना, ही लावर, ह्या लावरीचं नाव काय ठेवू ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. कारण की या तर अशा प्रकारचं बाबा ह्याला थोडी थोडी सवय आहे बरं का, म्हणजे मागे पळायची. मग तुम्ही प्रेक्षक हो, 100% नाव सांगा बरं का मला, या आपल्या लावरीचं नाव काय ठेवायचं. तर हिला शिकवायची आपल्या पाठीमागे येण्यासाठी बरं का. आणि काळवटाची दुसरी एक खासियत तुम्हाला दाखवणार आहे. कारण बिन पाण्याचं पीक केवढं होऊ शकतं. तर तुम्हाला म्हटलं मी काळवटाची खासियत सांगायची बरं का. आता काळवटाची खासियत सांगायची म्हणजे काय, या काळ्या जमिनीत आणि जर समजा एखादं पीक जर पेरलं का नाही की ते उगवेपर्यंत त्याला पाणीच लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, उगवून सुद्धा अगदी तुम्हाला सांगतो कमरेला सुद्धा येऊ शकतं, म्हणजे बिना पाण्याचं. असं कशामुळे होतं, आता तुम्हाला लाईव्ह प्रूफ मध्ये दाखवणार आहे मी की बाबा एक कोळकर पाहुण्याचं क्षेत्र आहे होईल ह्या ठिकाणी बरं का. तर पलीकडं ऊस आहे आणि अलीकडं जवळजवळ मक्का. आता किती असेल रान ती नाही मला सांगता यायचं, पण 2-4 एकर टोटल आहे. त्यातली मका किती ऊस किती नाही सांगता यायचं. पण ही जी मका तुम्हाला दिसते का नाही, ह्या मक्काला आजपर्यंत पाणीच दिलं नाही. कारण की विहिरीला पाणीच नाही. आमच्या इकडं पाऊस लय बारीक बारीक आहे हो का, दार मोडलेलं नाही पाऊस अजून. म्हणजे ही जी पेरलेली डेकळं आहे, ही डेकळं फुटली नाहीत बरं का वाफ्यातली. आणि मक्का केवढी आली तुम्ही पाहू शकता. बिना पाण्याची ही मक्का आहे तरी सुद्धा हिरवीगार आहे. एकदा पाऊस पडला ना तर ही मक्का डायरेक्ट तोडायलाच येणार एका पावसात. तर रसिक हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि जेवढं दाखवता येईल एवढं आमच्या रिअल जीवनामधलं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का मी. आणि जे काय आपलं आहे ते सगळं रिअल जीवनातलं आहे बरं का, आणि रिअल आहे सगळं. त्यामुळं आपल्या भावाला सपोर्ट करा बरं का. आणि साधा माणूस आहे, मी गरीब माणूस आहे. काही लोकांचं म्हणणे असतं युट्यूबर म्हणजे बाबा ते करोडपती असतात आणि मेंढरवाली म्हणजे ती बी करोडपती असतात. पण सगळं जसं दिसतं असं नसतं बरं का दादा. कारण की
काही मी एका लग्नात गेलो होतो आणि त्या लग्नात बागायतदार म्हणून पुकारलं होतं. तर अमुक तमुक नावाचा आपल्या गावचे बागायतदार, बघा म्हणजे जो बागायतदार म्हणजे शेतकरीच ना. आता तो शेतकरी इतका श्रीमंत होता की मापाच्या बाहेर श्रीमंत. बरं का त्याच्याकडे शेती, दुसरे शेतकरी नाहीत का? सगळ्यांकडे शेती आहे, पण सगळे शेतकरी श्रीमंत नसतात. शेतकरी हा म्हणजे जो श्रीमंत असतो तो श्रीमंत असतो, फक्त नाव झालं बाबा. हा बरं त्याने शेतीवर श्रीमंत केली ना, शेतीवर श्रीमंत झाली ना त्याची. तर तसं काय नाही मित्रांनो, बाबा मेंढरवाला श्रीमंत प्रत्येकच असतो असं काय नाही. ज्याच्यापाशी आहे त्याच्यापाशी भरपूर आहे, म्हणजे माझ्यापाशी नाही असं नाही, हाय. पण आपलं खाऊन पिऊन दणदणीत आहे, एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळं भावांनो, गरीब माणूस आहे, सपोर्ट करा. आणि सपोर्ट म्हणजे काय तर फॉलो करा बरं का. एक सबस्क्रायबर करा. तुमच्या एका सबस्क्रायबरला तुमचे पैसे जाणार नाहीत, पण एका सबस्क्रायबरमुळं जर समजा एखाद्याचं भलं होत असेल आणि एखाद्याचं बाबा आनंद होत असेल एखाद्याला, तर सबस्क्रायबर करा, काही अडचण आहे. तर खरंच मित्रांनो सबस्क्रायबर करा, हीच माझी विनंती बरं का. तर या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.